मराठी भाषेतील पहिल्या ग्रंथाची ग्रंथाची रचना जी आहे जी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरमध्ये करण्यात आलेली होती। काल जर पाहिलं तर काल केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मराठी भाषेचं जतन जे आहे जे महानुभाव पंथाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी महानुभाव पंथाचे धर्मगुरू कारंजेकर बाबा आहे। बाबा काय सांगणार, काल केंद्र सरकारने अभिजात दर्जा मराठी भाषेला दिला। काल केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिलेला आहे। त्यानिमित्ताने या भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब आणि सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ या सर्वांचं खऱ्या अर्थानं आम्ही सर्व मराठी भाषिक 12 कोटी महाराष्ट्रातली जनता खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन करते आहे। त्याचप्रमाणे सातत्यानं याचा पाठपुरावा करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असताना यांच्या काळापासून खऱ्या अर्थानं या मागणीने जोर धरला होता आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे साहेब त्यांनीही खऱ्या अर्थानं ही मागणी लावून धरली आणि आज खऱ्या अर्थानं तो धन्य दिवस आम्हा मराठी भाषिकांसाठी उगवला आणि केंद्र सरकारनं मराठी भाषेचा दर्जा आज खऱ्या अर्थानं अभिजात दर्जा खऱ्या अर्थानं या मराठी भाषेला दिला। त्याबद्दल मोदी साहेबांचे आणि आमच्या महाराष्ट्राचे असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांचे मंत्रिमंडळाचे आम्ही खऱ्या अर्थानं या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे। खरं तर बघितलं तर मराठी भाषा ही फार जुनी आहे। आपण बघतो की 2202 पासून आपल्याला काही शिलालेख खऱ्या अर्थानं सापडतात, काही ताम्रपट सापडतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खऱ्या अर्थानं आपण काही बघतो, पण त्यापूर्वी 800 वर्षाचा काळ खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या या कार्याला झालेला आहे आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या जी दिनचर्या होती, जे निरोपण त्यांनी केलं होतं, ते निरोपण सगळं लेखणी बंद खऱ्या अर्थाने केलं ते माहीम भट्टांनी आणि ते केलं रिद्धपूरमध्ये। आणि म्हणून मराठीचा आद्य ग्रंथ हा खऱ्या अर्थानं महानुभाव पंथीयांचा असलेला लीळाचरित्र ग्रंथ हा मराठीचा आद्य ग्रंथ आहे। आणि म्हणून ज्यावेळेस ही मागणी खऱ्या अर्थानं अभिजित भाषेची शासनाकडे झाली, केंद्र सरकारकडे झाली, त्यावेळेस जी पुरावे खऱ्या अर्थानं देण्यात आलेली होती त्यात लीळाचरित्र होतं, ज्ञानेश्वरी होती आणि अनेक असे पुरातन असे ग्रंथ होते की ज्याचा खऱ्या अर्थानं ही ग्रंथ खऱ्या अर्थानं केंद्र शासनाकडे दाखवण्यात आली आणि म्हणून त्यामुळेच आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषेचं पहिलं विद्यापीठ जे आहे जे रिद्धपुरामध्ये साकार होतोय, आता पहिलं शैक्षणिक सत्र जे आहे ते आता चालू होणार आहे, काय प्रतिक्रिया? आता पहिलं शैक्षणिक सत्र वर्ष या वर्षामध्येच विद्यापीठ आता सुरुवात झालेलं आहे। 28 विद्यार्थी MA मराठीसाठी ॲडमिशन घेतलेली आहे आणि आता काही दिवसातच त्या ठिकाणी वर्ग सुरू होणार आहेत। तात्पुरतं आपण त्या ठिकाणी असलेल्या थीम पार्कमध्ये मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे। लवकरच 50 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी भारतभरातली लोक बघायला येतील असं या जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला साकारेल ही अपेक्षा खऱ्या अर्थानं मी सरकारकडून करतो आहे। एकंदरीत काय फायदा होईल? मराठी भाषेला अभिजात दर्जा सुद्धा मिळाला, मराठी भाषेचं विद्यापीठ सुद्धा साकार होतं, एकंदरीत काय फायदा होईल? आज जर बघितलं आम्ही तर मराठी साहित्य किंवा मराठीत अनेक साहित्यिक आमचे आहेत, ज्या साहित्यिकांनी खऱ्या अर्थानं योगदान या मराठीला दिलेलं आहे। आपण एकू देशपांडेंचं बघा, आपण VB कोलतेंना बघा, आपण त्यानंतर युम पठाण आहेत यांना बघा, ही सगळं संत साहित्याची अभ्यास करणारी मंडळी खऱ्या अर्थानं जुनी असलेली ही साहित्यिक यांनी सुद्धा यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं लढा दिलेला आहे आणि आज ते खऱ्या अर्थानं साकार आपल्या याच्यात ही सगळी गोष्ट साकार आपल्या याच्यात होती आहे। आमचं म्हणणं असंच आहे की आज मराठी शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत। आम्ही मराठी भाषिक आहोत, आज आमची मुलं इंग्लिशमध्ये म्हणजे डॅडी आणि मम्मी म्हणायला लागलेली आहेत, पप्पा आणि मम्मी म्हणायला लागलेली आहेत। आईमध्ये असलेला गोडवा खऱ्या अर्थानं निघून चाललेला आहे।
वडील या शब्दामध्ये किती अर्थपूर्ण ताकद आहे ती सगळी निघत आहे. आणि म्हणून पाश्चिमात्य संस्कार आमच्या मराठी मुलांवर खऱ्या अर्थानं झपाट्याने पडत आहेत. आणि म्हणून या माध्यमातून जर केंद्राने आमचा विचार केला तर आज उद्या आमची मराठी समृद्ध आहेच, पण अधिक समृद्धी खऱ्या अर्थानं तिला या दर्जामुळे खऱ्या अर्थानं प्राप्त झालेली आहे. उद्या आमचं म्हणणं असं आहे की मराठी विद्यापीठातून इंजिनियर असेल तेही मराठीतून झालं पाहिजे, MBBS जर असेल, डॉक्टरेट जर त्याला व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल तर तेही मराठीतूनच खऱ्या अर्थानं त्याला व्हावं लागेल. आणि यासाठी सुद्धा आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणी शासनानेही आमची परिपूर्ण केलेली आहे. कारण मराठी भाषा विद्यापीठ समितीचे अध्यक्ष हे आदरणीय श्री सदानंद मोरे सर होते. अत्यंत विद्वान असलेलं हे व्यक्तिमत्व, आणि त्यांनी त्या संदर्भातला जो अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे त्यामध्ये सर्व हा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी त्या अहवालामध्ये खऱ्या अर्थानं केलेला आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून जे महानुभाव पंथांनी खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाची खऱ्या अर्थानं लढाई होती, अखेर ती पूर्ण झाली आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्यामुळे मराठी भाषा निश्चितच समृद्ध होईल अशी अपेक्षा आम्ही त्यामुळे करण्यात आलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.